मुंबईत मराठी माणसाची पुन्हा गळचेपी पाहायला मिळतेय। आर्य गोल्ड कंपनीला मराठी मॅनेजर नकोय असा सवाल उपस्थित झालेला आहे, कारण मॅनेजर पदाकरता अमराठी हवा असल्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। मनसेच्या दणक्यानंतर कंपनी मालकाला माफी मागावी लागलेली आहे। त्याच्यावर काय कारवाई करायची हे तपासून बघायला लागेल, कारण अशा तऱ्हेची जाहिरात देणं हे एकतर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनक्षोभ होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे कुठल्या ॲक्टखाली त्यांच्यावर कारवाई करायची याचा आम्ही निश्चित विचार करू। मी आताच एका मीटिंगला जातोय, तिथं आदरणीय उपमुख्यमंत्री असणार आहेत। मी आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय हेच आमचे गृहमंत्री आहेत, त्यांच्याशी चर्चा करेन आणि योग्य त्या ॲक्टखाली या कंपनीच्या विरुद्ध कारवाई करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिल्या जातील। कारण शेवटी मराठी हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, ती आमची राज्यभाषा आहे आणि त्याचा अपमान करण्याचा कोणालाही अधिकार नाही। साहेब बाल ठाकरे से मैं माफी मांग रहा हूँ और महाराष्ट्र से भी मैं सगळ्या महाराष्ट्राच्या मराठी जनतेची माफी मागतो। भी मैं माफी मांगता पूरे महाराष्ट्र से कि मेरा ये ऐसा कोई इरादा नहीं था, ये गलत मैसेज चला गया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।